मजा आएगा ना भिड़ो। तर हॅलो गाईज, वेलकम बॅक माय न्यू व्हिडिओ. तर गाईज, व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की 2 दिवस झालं पूजाच्या पोटात दुखतंय, कारण तिनं 2 दिवसाआधी खाल्लेली होती पुरणपोळी. डॉक्टरला पण दाखवलं पण काही फरक नाही पडला, म्हणून आईने एक गावठी उपाय काढलाय. तर तो उपाय काय आहे मी तुम्हाला ते दाखवतो. पण ह्या आधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला दाखवतो की आईने काय जुगाड केलाय. तर चला. अच्छा. तर गाईज, हे बघा, हे आहे खरकट पाणी, जे म्हणतो आपण जेवणाचं जे उरलेलं असतं धुण्याचं ते, आणि इथं ठेवली कळशी, आणि इथं बसलाय आमचा गावठी डॉक्टर. हा. तर आई, याने काय होतं सांग बरं जरासं. पोटात भराडा झालेला हा. ते यानं निघून जाते. याने निघून जातं. याला काय करायचं? त्याला असं पेटवायचं आणि त्याच्यावर उतरायचं. असं असतं का? पालतं याच्यावर, मग याने काय होतं? पोट राहून जाते. तर गाईज, आईचं म्हणणं तुम्ही ऐकलंय की काय होतं त्याने काय नाही. तर आता आपण बघूया ती कशा प्रकारे हे कृत्य करते. तर मला तर काय या गोष्टीवर विश्वास नाही, पण आज आपण ट्राय करूया की खरंच ते उपाय होऊ शकतं का, म्हणजे ते उपयोगी होऊ शकतं का. तर आता बघू. इथं बसली पूजा मांडी घालून. काय झालं मॅडम? काय? तर गाईज, तिचं दुखतंय पोट म्हणून ती थोडीशी सॅड आहे. तर गाईज, तुमच्या इकडे जर हे युज करत असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा की दादा याचा उपयोग होऊ शकतो म्हणून. तर चला आता आपण ती प्रक्रिया सुरू करू. ह्या प्रक्रियामध्ये एक जण म्हणतं की काय काढायली, आणि त्यामध्ये आई बोलणार की मी भराडा काढते. अशीच प्रक्रिया किमान 1 मिनिट तरी चालू द्यायची, आणि नंतर ते जे कळशी आहे त्याच्यामध्ये जो जाळ लावलेला आहे तो घ्यायचा आणि उलटा पाण्यामध्ये करायचा. याच्यामध्ये घातले तर बघू आपण याचं रिएक्शन काय होतं. तर इथं बसलाय पेशंट. पेशंट इकडे बघ. पेशंट बसलाय, आणि इथं बसलाय डॉक्टर. डॉक्टर मॅडम. आणि इथं उभी आमची चिल्लू बिल्लू. तर रिएक्शन तर काय होत नाही एकच काय असं एका भराडा झाला असा. मग याचा अर्थ काय? तर गाईस, त्याच्यात काही रिएक्शन दाखवलं नाही. आई म्हणते जर पोटात भराडा झाला असेल तरच ते पाणी ओढलं जातं. तर बघू. पाणी तर काय आतमध्ये जात नाहीये, पण मी तुम्हाला दाखवतो की पाणी आतमध्ये जाईल की नाही. आई म्हणते की हळूहळू जाईल आतमध्ये. तर बघू आपण ट्राय करून. तर मी तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर गाईच, तुम्हाला मी दाखवतो त्याच्यामध्ये काय बदलाव झालाय. तर हे बघा, याच्यामध्ये काहीच बदलाव झालेला नाही. पाणी जशाला तसंच आहे. तर आई, याच्याबद्दल तू काय म्हणणार आहेस? कशामुळे नाही झालं ते? पोटाला जर भराडा झाला तर पाणी वसिते, आणि दुसऱ्या कारणाने दुखत असलं येईल साधा असं पोट म्हणून नाही वसिते पाणी. हो का? तर गाईज, इथं बसलाय पेशंट. तर आईचं म्हणणं आहे की तिला भराडा जर झाला असेल तरच ते पाणी ओढलं असतं, पण पाणी आतमध्ये गेलेलं नाही कळशीमध्ये. तर गाईज, तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तो प्रयोग काम करतो का, त्याने खरंच पोट राहतं का. माझ्या आईने तर ट्राय केलंय. आता बघू आपण पूजाला फरक पडतो का नाही पोटाला. जर तुम्ही पण असंच काहीतरी करत असाल नवीन नवीन गोष्टी, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.